बघा, गोकुळची निवडणूक प्रक्रिया थोडीशी लांबलेली असल्यामुळं 4 तारखेला जी मुदत संपते आहे, यासाठीच आम्ही सगळे महायुतीचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला मुंबई या ठिकाणी बोलवलं होतं। आमच्या सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जायचं हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। जिल्ह्यामध्ये आज जे काही चालू आहे ते वैयक्तिक आपापल्या पातळीवर जिथं त्या संस्थांच्या अडचणी आहेत त्या किंवा त्यांच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका दोन्ही बाजूच्या नेत्यांची आहे। त्यामुळे त्याच्यावर फारसं बोलण्याची आता आवश्यकता नाही आहे। जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल। आज 4 तारीख संपत असल्यामुळे प्रशासकसुद्धा उद्या कदाचित येतील किंवा आज आता एक कोर्टामध्ये गेलेलं आहे, त्यांचा काय निर्णय होईल मला माहिती नाही। परंतु ज्या काही कायदेशीर बाबी आहेत या बाबी पूर्ण होतील आणि गोकुळची निवडणूक लागेल आणि त्यामध्ये आम्ही माहिती म्हणून आम्ही एकत्र लढत आहोत। करण्यासाठी भाजप एकवटलेलं आहे। आमच्या सर्वांचे वरिष्ठ आहेत ते म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांनी जो एकदा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलंच आहे। शिवाजी पाटील ईडी मार्फत काही संचालकांची चौकशी असेल ती करावी। शिवाजी पाटील पत्र देणार आहेत ते ते काय म्हणतात ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे। आता प्रशासक लागल्यानंतर काय होणार आहे, कशा प्रक्रिया असतात, कशा चौकशा होतात याची कल्पना अजून तरी काही समजलेली नाही। एकदा प्रशासक आले की हे बघा, हे शेवटी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचा सगळा हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे भविष्यात सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते सहकार्य प्रशासकांना सुद्धा आम्ही सगळे करू। आजपर्यंतच्या इतिहासात गोकुळच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने आता प्रशासक त्या ठिकाणी येणार आहे। निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळे लांबली आणि त्यामुळं नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो, त्यानुसार झालेला आहे। यात जाणीवपूर्वक केलं आहे किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे। प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीने व्हायला लागली। सरकार टिकवण्यासाठी आपण अनेक वेळा सगळेच पक्ष सगळेच नेते कोल्हापुरातले एकत्र आले, सरकार टिकणारच आहे, सरकारला काही धक्का लागणार नाही, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता तिथं पक्षी राजकारण त्यात येत आहे। आम्ही सगळेच गुलाल लावणार आहोत। आता या महायुती म्हणून लढल्यानंतर सगळे संचालक महायुतीचे निवडून येतील, सगळेच आम्ही गुलालामध्ये राहू। काय चिंता आहेत ना, म्हणजे काय राष्ट्रवादी महायुतीत आहे ना। राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना आणि भाजप आम्ही महायुती म्हणून राज्यात ज्या पद्धतीनं काम करतो त्याच पद्धतीनं आम्ही जिल्ह्यातही काम करतो। जिल्ह्यातल्या सगळ्या सत्ता आता महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत, त्याच पद्धतीनं पुढे जाण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे, त्यानुसारच आम्ही पुढची प्रक्रिया करू। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।